तर आज माझा अचानकच प्लॅन झालेला होता. आम्ही कुठे निघालेलो आहे व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आम्ही निघालेलो होतो देवाला. तर मानकेश्वरला जायचं होतं. आमच्या आई अगोदर जाणार होत्या, त्यांचं कॅन्सल झालं आणि हे बोलले की तू जा. तर म्हणून मी आलेले होते. सगळ्या बायका मिळून निघालेलो होतो गावातल्या आणि गाडी केलेली होती. आणि मेन गोष्ट म्हणजे मी व्हिडिओ आजच अपलोड करते. थोडासा लेट होतोय, पण ठीक आहे. म्हणलं काल व्हिडिओ काय अपलोड केलेला नव्हता, म्हणून म्हणलं आज टाका. आणि मला असं वाटतं की माझं जे घरातलं रुटीन असतं ते तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे त्याला व्ह्यूज येत नाहीयेत. असं म्हणजे बाहेर कुठे गेलेलं असलं की व्हिडिओ थोडंसं व्हायरल होते. तर कालचा दिवस तर असाच गेलेला होता. तर आम्ही 1.5 ते 2 तासामध्ये पोहोचलेलो होतो आणि घरातून थोडंसं लवकरच निघालेलो, कारण की म्हणलं नंतर रिटर्न यायला वेळ व्हायला नको, म्हणून मग लवकर निघालो. 10:30च्या दरम्यान निघालेलो. तर पहिल्यांदा आम्ही गुरव जे असते तर त्यांच्या घरी आलेलो, तिथे चहा केला आणि नंतर दर्शनासाठी आलो. नारळ वगैरे प्रसादासाठी सगळं घेतलं आणि पोहोचलेलो होतो मंदिराच्या ठिकाणी. मंदिरसुद्धा नवीनच बनले आणि इतकं छान बनलेलं आहे. खूप भारी असं मंदिर बनलेलं आहे. आत्ताच काम झालेलं आहे मंदिराचं. दर्शन वगैरे घेतलं आणि यात्रासुद्धा आत्ताच झालेली आहे मानकेश्वरची. दर्शन वगैरे एकदम भारी झालं आणि आमची उर्वीसुद्धा देवाच्या पाया पडत होती आणि तिथे काहीतरी करत बसलेली. दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि नंतर आलेलो होतो त्यांच्याच घरी, गुरव जे आहेत त्यांच्या घरी. तिथे आल्यानंतर जेवण केलं मस्त. सगळ्यांनी घरूनच आणलेलं होतं आणि एवढं टेस्टी लागलेलं होतं जेवण. आणि त्यांनी सुद्धा लगेच जेवण आमच्यासाठी पापड वगैरे तळून दिलेले होते, भात बनवलेला होता आणि भाजीसुद्धा बनवलेली होती. खूप छान जेवण केलं आणि नंतर आम्ही लगेच रिटर्न निघालो आणि तिथेच खंडोबाचं मंदिर आहे, तिथलं दर्शन घेतलं आणि घरी निघालो परत. जाता जाता एक नदी दिसलेली, नदीचं नाव काय मला माहीत नाहीये, पण व्ह्यू खूप छान असा दिसत होता म्हणून छोटासा व्हिडिओ घेतला. तिथून थोडंसं पुढे आलो आणि रस पिण्यासाठी सगळेजण थांबलेलो आणि माझ्या मोबाईलचा एक प्रॉब्लेम झालेला की चार्जिंगच संपलेलं होतं, तरी सुद्धा छोटासा व्हिडिओ घेतलेला होता. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.